आणि आंबवणे A1 संघ आपले अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. विनंती आहे, एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा ताबडतोब. लवकर या, लवकर या, विनंती आपल्याला. उमरोली संघ आपण ताबडतोब या ठिकाणी एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. आंबवणे संघ, आंबवणे A1 संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. नक्कीच या ठिकाणी आपलं सुद्धा कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे. जसे 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतात. सामना चालू होतोय, पंचांचा इशारा आलाय. स्ट्राईक होती शंकर, स्ट्राईक होती. आकाश मोठा फटका मारायचा आहे, सफळ होण्याचा प्रयत्न होता, मात्र वारंवार त्या ठिकाणी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेख सुरुवात म्हणता येईल नक्कीच उमरोली संघाची. लाटवण विरुद्ध DCC सावरी दत्त मंदिरचा संघ असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारी तयार राहायचं आहे. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर ताबडतोब नाणेफेक केलं जाणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, कारण मला वाटतं सिमेंटचं विकेट आहे. सिमेंटचं विकेट आता कुठेतरी सूर्यप्रकाश तापलाय आणि ते तापल्यामुळे कुठेतरी चेंडूला उसळी घेण्यामध्ये आणखी एक त्याला आपण म्हणतो ती संधी या ठिकाणी उपलब्ध होते गोलंदाजासाठी. निश्चितच या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव विसावलेत. पुढील चेंडू या ठिकाणी हलकासा बदल चित्रक्षणामध्ये पाहायला मिळाला आहे. नक्कीच डीपचा क्षेत्ररक्षक मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय आणि स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सीमा रेषेजवळ तैनात केलेला आहे, कारण त्या पद्धतीनं या ठिकाणी फटकेबाजी केली गेली आहे. पुन्हा एकदा बाच्या दिशेने 2 जोरदार अपील, परंतु निश्चितच निर्धाव चेंडू विसावलाय. सलग 3 चेंडू या षटकातले निर्धाव. आता मात्र 2 चेंडू शेष असणार आहे आणि 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके घ्यावेच लागणार आहेत, कारण पहिल्या 3 चेंडूवरती. आणि असं म्हणतात ना मित्रांनो की क्रिकेटची लाईफलाईन जर बघितली तर सिंगल डबल आहे. तुम्हाला मोठे फटके येत नाही तर सिंगल डबल घेऊन या ठिकाणी स्ट्राईक चेंज करायची आहे. आता वेळ तुझी नाही आहे मित्रा, पण समोरच्याची वेळ चांगली असेल कदाचित तर या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. एका धावेने समाधान मानावं लागतंय. आता स्ट्राईक मध्ये पाहतोय, पण आकाशाला आकाशासारखी कामगिरी करावी लागणार आहे. मोठी कामगिरी आकाश करतोय का पाहूया. पहिला चेंडू असणार आहे. आतापर्यंत 1च धाव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाली सूरज याची. उमरोली संघामार्फत चांगला स्टार्ट सूरजने करून दिलेला आहे. मात्र एक चेंडू काय सांगून जाईल ते निश्चितच या ठिकाणी पाहूया. शेवटचा चेंडू असणार या षटकातला आकाशसाठी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव आणि या ठिकाणी पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर उमरोली संघाने चांगला स्टार्ट घेऊन आंबवणे संघासाठी फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. आंबवणे संघ बिनबाद 1 धाव. कमांड इज आहे. थोडस स्पीडअप करा. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं सूरज याने. 1 धाव मात्र खर्च केली होती. पहिले 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धाव आणि मग मात्र पुन्हा शेवटचा चेंडू निर्धाव हाताळलाय.
पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण विवेक. हो 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 हो, काय ब्लॉकलचे चेंडू हाताळले जात आहेत. 30 लाईन आणि 30 लेंथ. आनंद आनंद कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. कौतुक केलं जाते गोलंदाजाचं, त्याच्यामुळे लक्ष नाही आहे. हरकत नाही. या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ खर्च नका करू, वेळेचं भान ठेवा, कारण वेळ कोणासाठी थांबत नसते. आज वेळ तुमची आहे, उद्या हीच वेळ तुमच्या विरुद्ध कशी येईल हे सांगू शकणार नाही. त्यामुळे वेळेचा आदर करा. ऑन साईडला सोडून दिलाय. मात्र या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतरी 1 धाव मिळेल. एका धावेने पुढे सरकेल धावसंख्या 2 या धावसंख्येवरती. मात्र या ठिकाणी अजूनही तुमच्याकडे 14 चेंडू असतील आणि 14 चेंडूचा खेळ तुम्हाला करावा लागेल मैदानामध्ये आक्रमकतेनं. तेव्हा कुठेतरी आंबवणे संघ सुस्थितीमध्ये येऊ शकतो. मात्र आता जर बघितले आपण तर जखडून ठेवलंय. मोठे फटके मारण्याची संधी दिली जात नाहीये. हो 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 हो, पुन्हा एकदा धावचीची संधी आहे. जोरदार अपील आणि नक्कीच धगधग वाढली आहे. तिसरा पंच रेफर केलाय. पाहूया कशा पद्धतीनं थर्ड अंपायर या ठिकाणी दाखल होतील. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. पाहूया, क्लोज डिसिजन आहे. आणि या ठिकाणी ओयूटी आउट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि नक्की सुमितला माहिती आहे दुपारची वेळ आहे आणि सगळेजण भुकेलेले आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे. चांगलं जेवणाची व्यवस्था या ठिकाणी तृप्त असं भोजन कमिटीने व्यवस्था करून दिलेली आहे. त्यामुळे सुमितने वाजवले गाणं अतिशय सुंदर. दरम्यान आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झालाय प्रशांत. हो 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 हो, पुन्हा द स्विंग मिस. अपील जोरदार. मात्र या ठिकाणी चेंडू उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय जादू फिरकी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजामार्फत. सूरज आणि सूरजची पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते विवेकच्या रूपाने. विवेक गोलंदाजी मार्ग वरती अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न यशस्वी वारंवार. हो 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 हो, पुन्हा बॅकला गेले. बॅटचा फेस त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने खोलला. एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न. मात्र चेंडू या ठिकाणी दन 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 सीमा पार येतोय. खणखणीत आणखी एक चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्की ज्या ठिकाणी सुंदर सुंदर गाणे ऐकायला मिळतात आपल्याला सुमित डीजे मार्फत. जावयाला पाहिजे होतं मटण आणि दिले मात्र या ठिकाणी चिकन. दरम्यान विवेक याचा पुढचा चेंडू पाहूया. वारंवार ऑफ साईडला. ओ, ऑफ साईडचा चेंडू भिरकावला ऑन साईडला. मात्र या ठिकाणी कोणती चूक नाही आहे. स्क्वेअर लागला. अतिशय सुंदर होतोय झेल आणि संपलाय शंकरचा खेळ. गॉन. थँक्यू जी, थँक्यू. अतिशय सुरेख झेल टिपलाय त्या ठिकाणी प्रशांतचा. आणि प्रशांत बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज लंकेश. आकाश मात्र या ठिकाणी स्ट्राईक मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. लंकेशचा स्ट्राईक मध्ये पाहायला मिळेल. आकाश नॉन स्ट्राईक एंडला.
विराज गोलंदाजी मार्क होती. ओ फटका उडवला हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कोणती चूक नाही आहे आणि अतिशय साधा झेल या ठिकाणी टिपला गेला आहे. या ठिकाणी फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे थँक्यू. आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होईल. जर आपण बघितलं ना पाठिंबाच्या षटकामध्ये, तर पाठिंबाच्या षटकामध्ये सुद्धा विवेकच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर आता सुरुवात मात्र विराजची पहिल्याच चेंडूवरती विकेट. आता मात्र या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाते विराज मार्फत. बाहेरच्या दिशेने वारंवार बाहेरच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ आतापर्यंत अतिशय चांगलं कमबॅक सुद्धा आहे. म्हणजे बॅकअप सुद्धा चांगला आहे. असं म्हणतात क्रिकेटमध्ये तुमचं बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागेल. पण या ठिकाणी जर बघितलं आपण उमरोली संघ शिस्तबद्ध पद्धतीने खेळताना मला पाहायला मिळतोय. गोलंदाजी क्षेत्ररक्षण अतिशय आकर्षक आपल्याला पाहायला मिळते. काय प्रदर्शन केलंय आतापर्यंत, जखडून ठेवलंय. म्हणजे 2 अंकी धाव संख्या सुद्धा या ठिकाणी गाठू शकला नाही आंबवण्याचा संघ. उडवलाय फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि या ठिकाणी कोणती चूक नाही आहे. सरळ झेल आणि लंकेश बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू जय थँक्यू. आता मात्र या ठिकाणी उमरोली संघाने कढई तापवली आहे आणि त्यामुळे जखडून ठेवलंय आंबवणे संघाला. आणि पाठीमागे आपण जागून सुद्धा उल्लेख करत होतो ना की आतापर्यंत दे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतात. तो कुठेतरी पुन्हा एकदा सार्थकी ठरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी उमरोली संघामार्फत केला जातोय. कारण आतापर्यंत 7 ही धावसंख्या आहे. तिसरं षटक आहे. षटक समाप्त होते. तिसरं 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही 1 आकड्यावरती 9. थँक्यू डीजे थँक्यू. नक्कीच या ठिकाणी आलेले पाहुणे सगळे जेवलेले आहेत. पुढचा होणारा सामना लाटवण विरुद्ध डीसीसी सावरी. ताबडतोब दोन्ही कर्णधारांनी यायचंय टॉस का बॉक्स मध्ये. लाटवण संघ विरुद्ध डीसीसी सावरी दत्त मंदिर. दोन्ही संघ कर्णधार ताबडतोब यायचा आहे. नाणेफेक केला जाणार आहे या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये. दरम्यान ठिकाणी शेवटचं षटक, निर्णायक षटक घेऊन आलाय श्लोक उमरोली संघाचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चूक नाही. पॉइंटच्या दिशेने पहिला झटका बाद. थँक्यू सुमित थँक्यू. नक्कीच नटीनं मिठी मारली माहित नाही, परंतु चेंडूला मात्र ते क्षेत्ररक्षकाने मिठी मारल्या. आणि या ठिकाणी लाटवण संघ नाणेफेक विजयी आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आतापर्यंत बघितलं जे संघ या ठिकाणी नाणेफेक करतायत ते सर्व या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. तुषार जाधवने पॅव्हेलियनकडे यायचं आहे. तुषार जाधव दरम्यान ठिकाणी समालोचन कक्षामध्ये तुषार जाधव. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही कृपया करून समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. तुषार जाधव दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. कौतुक करावं लागेल याचं सुद्धा, कारण विराजने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळवला होता. सेम पुनरावृत्ती पाहायला मिळते श्लोकची. हो हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारत होता, जोरदार अपील, परंतु काही परिणाम नाही आहे या ठिकाणी. नॉट आउट आणि या ठिकाणी बाद. हो, काय घडले मैदानामध्ये, यष्ट्या उद्ध्वस्त झालेत.
अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी श्लोकची. थँक्यू. अतिशय सुरेख सुरुवात म्हणता येईल. बघा पाठीमागच्या सामन्यामध्ये विराजने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती. आता मात्र श्लोकने बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले. हॅट्रिक मिळू शकते का? हॅट्रिक होते का श्लोकची? पाहूया. आता मात्र या ठिकाणी चेंडू अतिरिक्त बाहेरचा हाताळलाय. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळेल वाईटच्या रूपाने. धाव संख्या आता 2 डिजिट वर जाऊन पोहोचले 10 वरती. यानंतरचा होणारा सामना लाटवण विरुद्ध डीसीसी सावरी. लाटवण संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहे. ओहो, अतिशय सुंदर फटका सजवलाय, मात्र चेंडू चाललाय ऑन द रोप. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू थँक्यू. अजून वेळ गेलेली नाही आहे. या षटकातले अजूनही 2 चेंडू शेष आहे. 2 चेंडूवरती जर मोठे फटके येत आहेत तर एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला लढण्यासाठी तयार होऊ शकतो. ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी. लाईन लेंथ पाहिली आपण तर भन्नाट वेगाने मारलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे विसावतोय. निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही आहे. आणि यानंतरचा होणारा सामना लाटवण विरुद्ध डीसीसी सावरी दत्त मंदिर यांच्यामध्ये. हा सामना पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर खेळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि एक अतिरिक्त धाव संख्या 17. आता मात्र बघितलं आपण तो बॅक टू बॅक लो स्कोरिंग मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मागची पण आपण बघितली लो स्कोरिंग मॅच होती, त्या ठिकाणी 24 धावा होत्या. आता मात्र या ठिकाणी धाव 17 धावा लागलेल्या आहेत. पुन्हा सरसावून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जातोय, पण त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल. षटक समाप्त होते. चौथं 4 षटक समाप्तीनंतर जर बघितले आपण आंबवणे हे संघ धावसंख्या झालेली आहे 18 धावा. जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान असेल. नक्कीच एक सुमधुर संगीत ऐकू आणि त्यानंतर येऊया बॅक टू पुन्हा एकदा मैदानामध्ये दुसऱ्या इनिंगसाठी. जाणार आहे अमेय कल्पेश लाटवण संघाचे पाठीराखे आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. अमेय कदम यांच्या शुभ हस्ते कल्पेश संजू कदम सेक्रेटरी, प्रशांत कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रशांत कदम लाटवण यांचा सुद्धा सत्कार अमेय कदम करतील. लाटवण संघाचे पाठीराखे आहेत आणि संघामध्ये स्वतः खेळाडू सुद्धा आहेत. त्या ठिकाणी अमेय कदम यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी
सचिन कदम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय अमेय कदम यांच्या शुभ हस्ते. महेश धनावडे यांचा सुद्धा सत्कार केला जाणार आहे. लाठवण संघाचे सदस्य आहेत अमेय कदम यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर नवतरुण विकास मंडळ गोडेगरचे सेक्रेटरी संजू कदम यांचा देखील सत्कार अमेय कदम करतील. जावा जावा अमेय थांब, सत्कार करून घे. त्यानंतर महेंद्र कृष्ण वैराग यांचा देखील सत्कार करतील अमेय कदम. त्यानंतर गजानन लांजेकर यांचा देखील सत्कार करतील अमेय कदम. या महेंद्र कृष्ण वैराग, गजानन लांजेकर थांबा. गजानन लांजेकर धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा मॅच कडे. स्वागत केलेले या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणीत प्रहार षटकार. थँक्यू दिजे, थँक्यू. नाव आहे शुभम आणि सुरुवात एकदम शुभ पाहायला मिळाली आपल्याला. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी उमरोली संघाचा. हो हो हो, पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, ऑन द रोप षटकार 6 धावा. थँक्यू. या ठिकाणी मला वाटतं तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र जिंकण्यासाठी बरोबर 6 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. पाहूया आता संतोष. नक्कीच या ठिकाणी जागृती महिला मंडळ यांचं सुद्धा पहिल्या कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. नक्कीच भैरवनाथ क्रीडा मंडळ, नवतरुण विकास मंडळ गुडेगर आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. जागृती महिला मंडळ एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी वारंवार मिळत असतं आणि मंडणगड क्रिकेट म्हटलं की संपूर्ण म्हणजे लहानपासून तर थोरापर्यंत सगळ्यांचा हस्तक्षेप. आणि या ठिकाणी पाहतोय फटका आहे उत्तुंग, चेंडू चाललाय सीमा पार, ऑन द रोप षटकार. आणि या ठिकाणी मला वाटतं विजयी होतोय संघ उमरोळी. नक्कीच कौतुक करावं लागेल कारण पहिल्या 4 चेंडूमध्ये या ठिकाणी सामना विजयी केलाय. आणि यानंतरचा होणारा सामना लाटवण विरुद्ध DCC सावरी दत्त मंदिर. ताबडतोब या ठिकाणी लाटवण संघ आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्या.